शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये फोनवरून 15 मिनिटे चर्चा. परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे. फडणवीसांसह पवारांची प्रतिक्रिया. बीड प्रकरणामध्ये कोणीही सुटणार नाही. आरोपींवर कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. बीड हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, जयराम चाटेसह प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सुनावणेवर कारवाई. सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम. गृह विभागानं निर्णय घेतलाय. आरोपींवर कारवाई करणार. बीड हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्याला बदनाम करत नाही. आम्ही फक्त परळी पॅटर्नबद्दल बोलतोय. परळीशी आमचा संबंध नाही. सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर. ठाकरे गट पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार. संजय राऊतांची घोषणा. तर एकाकी लढल्याशिवाय ताकद कळणार नाही. राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचं विधान. ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत. संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनीही म्हणावं. मग आम्ही निर्णय घेऊ. वर्षा गायकवाड यांचं सूचक विधान. राष्ट्रवादीनं महापालिका निवडणुका स्वबळावर लढायला हव्यात. भाजपसोबत लढणार असं वाटत असेल पण राजकारणामध्ये कुणी कुणाला विचारत नाही. नवाब मलिकांची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष. भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जेपी नड्डांकडून नेमणूक. पुण्यामध्ये वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर. मारहाण करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. तरुण मानसिक रोगी असल्याची माहिती. इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा. मोहम्मद शमी पुन्हा संघात. सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेल उपकर्णधार असणार.